मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी. कुर्ला एलबीएस रोडवरच्या भीषण बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत रेकॉर्ड. कुर्ला अपघातातील बेस्ट बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघातावेळी बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती, इतर प्रवाशांसह 3 पोलीस, एमएसएफचा 1 जवान आणि 1 पोलीस उपनिरीक्षकही जखमी. कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, कुर्ला एलबीएस रोडवर झालेला अपघात, बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. कुर्ल्यातील अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्टेशन बाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद असेल. या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. कुर्ल्यातील अपघात झालेली बस घटनास्थळावरून डेपोत हलवण्यात आली. बसचा पूर्णतः चुराडा झाला. आमदार दिलीप लांडेंकडून अपघातस्थळाची पाहणी, अत्यंत दुर्दैवी घटना, जखमींवर उपचार सुरू, दिलीप लांडेंची प्रतिक्रिया. कुर्ल्यामध्ये झालेली बेस्ट अपघाताची घटना दुःखद, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन तत्पर, मृतांचे कुटुंबीय आणि जखमींप्रती विनोद तावडेंकडून संवेदना व्यक्त. कुर्ल्यातली घटना अत्यंत धक्कादायक, या संपूर्ण घटनेची चौकशी केली जावी, वर्षा गायकवाड यांची मागणी. तर अपघातग्रस्तांना काँग्रेस पक्ष मदत करेल, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन, 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनाची सांगता झाली. 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन झाले. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची 18 डिसेंबरला बैठक होणार, त्यामुळे पहिले 2 दिवस विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन होण्याची शक्यता. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली, आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपचे 3 आमदार असताना त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं, विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली. महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घोषणा. सरकार आला, आता युतीला लाडक्या बहिणीची गरज नाही, नाना पटोलेंची टोलेबाजी. सरकार आता लाडक्या भावासाठी काम करणार असल्याचा पटोलेंचा हल्लाबोल. फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर, शिवसेना आमदार उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी ठराव मांडला. सरकारचा हा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर झाला. कालिदास कोळंबकर यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली, आगामी महापालिकांचा विचार करून मंत्रिपदाचा विचार व्हावा, कोळंबकरांनी इच्छा व्यक्त केली. आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता, विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे प्रकरणात तांत्रिक बाबींवर सुनावणी होण्याची शक्यता. मार्कडवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज जाहीर सभा, सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेणार, सकाळी 11:30 वाजता नाना पटोले आणि आमदार उत्तमराव जानकर मार्कडवाडीमध्ये पोहोचणार. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ईव्हीएम विरोधात ठराव, ग्रामपंचायत सदस्यांकडून ठराव मंजूर. कर्नाटक सरकारच्या सभागृहात सावरकरांची प्रतिमा काढण्याचा प्रयत्न, एकनाथ शिंदेंकडून कर्नाटक सरकारचा निषेध, शिवसेना सीमा भागातील जनतेच्या पाठीशी असल्याचंही वक्तव्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे गप्प बसणार, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. कर्नाटक सरकारनं मराठी माणसांवरचा अन्याय तातडीनं थांबवावा, आदित्य ठाकरेंची एक्सपोज, विवादित भाग केंद्रशासित करण्याचीही मागणी केली. कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र एकीकरण सोहळ्यास असणारा विरोध चुकीचा, देशातील संविधान सांगतं कोणीही कुठेही जाऊ शकतं, मग कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ही भूमिका का घेतंय, छगन भुजबळांचा सवाल. बाळासाहेब थोरातांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या पराभवावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.
अखिलेश यादव यांना विचारूनच महाविकास आघाडीपासून दूर गेलो, अबू आझमींचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. तर बी टीम वाटत होती तर मग इतके दिवस सोबत का होतात, अबू आझमींचा आदित्य ठाकरेंना सवाल. मालेगाव आर्थिक गैरव्यवहार फसवणूक झालेल्या 14 जणांची मुख्यमंत्री फडणवीस भेट घेणार. 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तरुणांची भेट घेणार असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 डिसेंबरला पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार. यावेळी भाजप तसंच नागपुरातील विविध संघटनांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल. कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्याबद्दल कोपर्डीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचे आभार मानले. नागपूर आणि बीडमधील रुग्णालयांमध्ये झालेल्या बनावट औषध घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करावी. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. बीडमधील बोगस औषधांच्या प्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. यवतगावच्या हद्दीमध्ये वाघ यांचा मृतदेह सापडला. पुण्यातून त्यांचं अपहरण झालं होतं. राज्य सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा. सवत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 350 कोटी रुपयांचा निधी वितरित. पुढील 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा 2024चा निकाल जाहीर. या परीक्षेचा निकाल upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी तपासू शकतात. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ. 10 डिसेंबरऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रतिक्रिया सुरू राहील. मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबर दरम्यान बंद राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यानं या काळामध्ये भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाईल. मुंबईमध्ये महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी. मुंबईमध्ये मागील 9 वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद. दरम्यान पुढचे 24 तास मुंबईमध्ये थंडीचा जोर कायम राहील. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात धडगाव शहरामध्ये आदिवासी समाज आक्रमक. महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाज संतापला. पाडवींविरोधात निषेध मोर्चा काढला. जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचं पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन. घंटागाड्या नगर परिषदेत उभ्या. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी. जालन्यामध्ये दिव्यांगांचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती 1 तास ठिय्या आंदोलन. दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी. प्रति महिना 6000 रुपये मानधन सुरू करावं. या मागण्यांसाठी आंदोलन. लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आरपीआयचं आंदोलन. आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला गावकऱ्यांचा विरोध. उपमुख्यमंत्री शिंदेंकडे साकडं घातलं. क्लस्टर योजनेच्या विरोधात एकता संघ गाव बचाव कृती समितीचं पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 58 बेकायदेशीर प्रकल्पांवर तोडक कारवाई करणार. त्यामुळे जवळपास 6000 कुटुंबीय रस्त्यावर येणार. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. बांगलादेशातील हिंदूंसाठी नागपूरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर. ताजबाग परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये नागपूरसह विदर्भातील विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं दीनदयाल चौकामध्ये बांगलादेशचा निषेध करण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंधुदुर्गामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येत माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वात आंदोलन. भाजप नेते तेलंगणा आमदार टी राजा सिंग यांनी बांगलादेशचा ध्वज फाडला. दक्षिण गोव्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आयोजित कार्यक्रमात कृत्य केलं. भिवंडी शहरातील रेड लाईट परिसरातून देहव्यापार करणाऱ्या 6 बांगलादेशी महिलांची धरपकड. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असताना अनधिकृतपणे भारतात राहणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत होती. बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी नाराज. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास सोयाबीनला 6000 रुपये दर देण्याची घोषणा महायुतीनं केली होती. ब्रिटिश लाईन पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चोरीला गेली होती जळगावमध्ये. यामध्ये महापालिकेचा विरोधी पक्षनेता सूत्रधार असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दोषींच्या अटकेसाठी भाजपचा निषेध मोर्चा.
वसईतील कामन बेलकडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग. वसई विरार महापालिका आणि सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. गुजरातच्या जुनागडमध्ये कारचा भीषण अपघातामध्ये 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 7 जणांचा मृत्यू. विद्यार्थ्यांची कार दुभाजकावर आदळल्यानंतर दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या कारवर आदळली. चांदवड मालेगाव घाट रस्त्यावरती ट्रक आणि दुचाकीचा अपघातामध्ये 68 वर्षीय वृद्धाचा ट्रक खाली येऊन मृत्यू. क्रेननं ट्रक हटवल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. शहापूर तालुक्यातील असनोली इथं बेडेघरला भीषण आग. आगीमध्ये 4 म्हशींचा होरपळून मृत्यू तर भिवंडीतही बारदानच्या गोदामाला आग. आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक. विधान भवनाच्या गेटवर एका महिलेकडून आत्महत्येची धमकी. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आत्महत्येची धमकी देण्याचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.